आमचं फ्रीज म्हणजे एक प्रकारचं दुसरं कपाटच आहे आमच्यासाठी ते. आमच्या फ्रीजवरती असा पसारा असतो सगळं काही ठेवलेला. जे कोणी काही येईल जे काही दिसेल ते सगळं काही फ्रीजवरती ठेवलेलं असतं. आणि हे फ्रीजचा असा अवतार झाला होता. सगळं गच्च भरलं होतं फ्रीजमध्ये आणि खूप घाण झालं होतं. आणि बाबू या असल्या घाण फ्रीजमधलं असल्या घाण फ्रीजमधलं अन्न मी खाते हे आश्चर्यच वाटलं मला. स्वच्छतेची सगळी जबाबदारी घरच्या स्त्रियांवरतीच असते, घरच्या बाईवरतीच असते. सगळ्यांना माहिती आहे दिवाळी आली आहे आणि दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, लक्ष्मी मातेचा सण असतो आणि लक्ष्मीला स्वच्छता ही खूप प्रिय असते. दसऱ्यात स्वच्छता केली होती, सगळ्या घराची स्वच्छता केली होती, पण फ्रीज हा नेमका राहिला होता स्वच्छ करण्याचा. तर मग दिवाळी सुरू झाली होती, मग माझी ही सुरुवात होती स्वच्छता करण्याची. मग घेतला फ्रीज काढायला, स्वच्छ करायला. दिवाळीची सुरुवात ही नेहमी माझी स्वच्छतेपासूनच होते. आणि मग असं फ्रीज स्वच्छ करायला घेतलं. फ्रीजमधलं सगळं सामान खाली काढून घेतलं आणि जे ड्रॉवर असतात फ्रीजला ते काढून घेतले सगळे. लगेच काय ते निघत नव्हते, जोर लावून असं काढून घेतले. मग आता तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही दिसतच नाही. हो ते मोबाईलचं स्टँड आहे ना, ते माझ्यापेक्षाही कमी आहे आणि माझी हाईट लई जास्त आहे, त्यामुळं काय त्या कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये मी काय दिसत नव्हते. मग काही अशी सेटिंग केली जरा आणि नंतर मग दिसायला लागलं चांगलं. मग ही असले मसाले ही सगळं पसरलेलं होतं त्या फ्रीजमध्ये. ते सगळं काय खाली काढलं. जे काही मसाले आहेत ते एक्सपायर झालेले ते टाकून दिले आणि ज्या काही घाण वस्तू आहेत त्या पण टाकून दिल्या. बायकांच्या नशिबी नेहमीच चूल मूल आणि ही स्वच्छता. लय पसार होता, काय काय ठेवलेलं ते काढत होतं सगळं काय. आणि असा हे ड्रॉवर आहे तो जोर लावून सुद्धा निघत नव्हतं. इतकं जोर लावत होते तरी निघायचं नाव नव्हतं याचं. खूप जाम बसलं होतं. मग काय वरचं जरा काढून घेतलं आणि असं निघतंय का बघायला गेले, पण काय निघाना. दोन्ही हाताने काढत होते ते पण दोन्ही हाताने बघितलं ते पण काय निघाना. अंगात होती नव्हती ताकद ती लावली आणि असं काढायला घेतलं पण काय निघाना. काय म्हटलं दारच तुटायचं आणि सासूबाई ओरडायच्या दार तुटले फ्रीजचं म्हणून काय ते राहू दिलं. एक तसा प्रयत्न करून बघू म्हणून असं अजून एकदा काढायला घेतलं पण काही ते निघत नव्हतं. मग तो ड्रॉवर काढला असता त्याच्यामध्येच वेळ जायचा म्हणून खालचं सगळं आवरून घेतलं. मी कडधान्यही फ्रीजमध्ये ठेवते का तर त्याला भुंगे लागू नये म्हणून. माझा फ्रीज म्हणजे माझ्यासाठी एक कपाट आणि सामान ठेवण्यासाठी डबे ह्याचं मिश्रण म्हणजे माझं फ्रीज आहे. असं दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे माझं फ्रीज आहे. माझ्या फ्रीजमध्ये सगळं काय तुम्हाला भेटेल. तुमच्या फ्रीजची अवस्था अशीच होते का ते कमेंट करून मला नक्की सांगा. दाराचं असं सगळं सामान काढून घेतलं आणि नंतर मग आतमधल्या फ्रीजकडे वळाले. त्याच्यामध्ये गोमूत्र ठेवलं होतं 2 बाटल्या ट्रेमध्ये, त्या काढून ठेवल्या असं फ्रीजमध्ये. आमच्याकडे फ्रीजमध्ये अन्न कमी आणि बाकीच्याच वस्तू जास्त असतात, सगळं काही ठेवलेलं असतं मग काय चालू होती अशी कसरत फ्रीज स्वच्छ करण्याची. सगळं काढत होते फ्रीजमधलं एक सामान. माझ्या फ्रीजमध्ये हरभऱ्याची भाजी, कस्तुरी मेथी ह्या सगळ्या काही वस्तू ठेवलेल्या असतात. आणि असे आतमध्ये काचेचे ट्रे होते त्यामुळे हळूच असे ठेवत होते फुटू नये म्हणून. वैताग येत होता असं सगळं सामान काढण्यासाठी आणि ते परत आवरून ठेवण्यासाठी. पण काय स्वच्छता तरी करावीच लागणार. सगळं फ्रीजमधलं सगळं काढून ठेवलं. भाज्यांचा ड्रॉवर काढून ठेवला आणि सगळं काय एक्सपायर झालेलं आहे का ते बघितलं. आपल्या गृहिणींचं घरात चारही बाजूने लक्ष असतं, सगळीकडे लक्ष असतं आपलं, त्यामुळे ते घर स्वच्छ राहतं ना. एवढं मात्र नक्की की पुरुषांना असल्या कसरती करणं कधीच जमणार नाही. घर स्वच्छ करणं, घरातल्या वस्तू स्वच्छ करणं हे कधीच जमणार नाही. आणि इतका घाण फ्रीज झाला होता बघा, किती घाण झाला होता फ्रीज. सगळं हे स्वच्छ करायला घेतलं बनवून बरं. फ्रीजमधलं सामान काढलं म्हणून घरात सगळीकडे पसाराच झाला होता. हा बघा भाज्यांचा ड्रॉवर, हे सगळीकडे पसारा होता माझ्या घरात. आज सगळे मसाले वगैरे सगळे काढून ठेवलेलं हे सगळं असं दिसत होतं आणि असा पसारा झाला होता सगळा. हे असं ठेवलं सगळं आणि फ्रीजमधले सगळे ड्रॉवर कप्पे वगैरे सगळं घासायला घेतलं आणि घासून झालं. घासलेल्याचा व्हिडिओ काही काढला नाही. घासून पुसून वाळून हे सगळं काही आणून ठेवलं असं आणि असं मांडणी करून ठेवली आणि असे कप्पे पण लावून घेतले. वैताग नुसता झाला एकदाचा फ्रीज साफ.